भरपूर प्रोटीनयुक्त असं हे अंडी आणि मिक्स भाज्यांचं सॅलड जर तुम्ही खाल तर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत होईल. आजचा सॅलडचा दुसरा दिवस. तर माझ्या या यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर आज आपण बनवून घेणार आहोत दुसऱ्या प्रकारचं सॅलड. कोबी असते, कोबी, गाजर, काकडी आणि अंडी ह्याचं मिक्स असं सॅलड, अगदी स्वादिष्ट असं सॅलड बनवून घेणार आहोत. चला तर हे बनवायचं कसं ते पाहूया. हे अंडी आणि भाज्या ह्याचं मिक्स सॅलड बनवून घेण्यासाठी मी एक कोबी घेतलेली आहे, एक काकडी आहे, एक गाजर आहे आणि 3 अंडी आहेत. ती 3 अंडी आता आपल्याला वाफवून घ्यायची आहेत. अगदी छान कडक अशी वाफवून घ्यायची आहेत. आपल्याला हाफ बॉईल वगैरे करायची नाहीत. आता ती अंडी वाफवून होत आहेत तोपर्यंत आपण या ज्या भाज्या आहेत, काकडी, गाजर आणि कोबी, हे आपण साफ करून ही बारीक चिरून घेणार आहोत. आता सर्वप्रथम मी काकडी कापून घेत आहे. आता काकडीचं हे पहा, मी मागच्या व्हिडिओत सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं. तर अशा पद्धतीने हे जर ह्याच्यावरच असं घासून घेतलं ही काकडीची टोकं, तर काकडी जर कडू असेल तर ती कडूपणा कमी होण्यास मदत होते. आता आपण ही बारीक बारीक एकदम चिरून घेणार आहोत. काकडी छान अशी चिरून घेऊया, एकदम बारीक बारीक. ही पहा, अशा पद्धतीने आपण काकडी चिरून घेतलेली आहे. आता तुम्हाला काकडी केवढी खायची आहे त्यानुसार आता तुम्ही 1 घेऊ शकता किंवा 2 घेऊ शकता. तर मी एकच घेतलेली आहे. तर 1 काकडी मी पूर्ण ही अशी एकदम बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. ती मी एका बाउलमध्ये भरून घेत आहे. आता इकडे काकडी कापून झाली, एका बाउलमध्ये भरून झाली. आता त्यानंतर आपण गाजर साफ करायचा आहे. गाजर साफ करून तो गाजरही आपल्याला याच पद्धतीने एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे. आता यावेळेला आपल्याकडे काही लाल गाजर येत नाही. अशा प्रकारे हे ऑरेंज गाजर येत असतात. आता तुम्ही गाजर तो एकतर बारीक कापून घ्या किंवा अशा प्रकारे तुम्ही ग्रेटरवर हे बारीक किसून घेऊ शकता. तर मी इथे किसून घेत आहे हा गाजर. हा पहा, या पद्धतीने गाजर मी किसून घेतलेला आहे. गाजरसुद्धा एका प्लेटवर मी काढून घेत आहे. आता गाजर कापून झाला की कोबी राहिलेली आहे. कोबीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कापून घ्यायची आहे. मी बाहेरचं खराब झालेलं ते कोबीचं पान कापून घेतलेलं आहे आणि पटॅटो पिलरच्या साहाय्याने मी अशा प्रकारे ही कोबी कापून घेत आहे. सुरीपेक्षा असं पिलरने असं जर तुम्ही केलं तर कोबी छान एकसारखी कापली जाते. ही पहा, अशा प्रकारे मी ही कोबी पील करून घेतलेली आहे. आता तीसुद्धा मी एका प्लेटवर बाजूला काढून घेत आहे. आता हे कापीपर्यंत आपली अंडी तयार झाली असतील. तर चला अंडी काढून घेऊया. अंडी मी थंड पाण्यातून काढून घेतलेली आहेत आणि आताही याचं वरचं कवर आपल्याला काढून घ्यायचं आहे. कडक जे कवर आहे अंड्याचं ते काढून घ्यायचं आहे. अंडी साफ करून झाली की ती अंडी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत. पण आपण मधलं जो बलक असतो अंड्याचा तो आपण नंतर, म्हणजे आपण जे हे बनवणार आहोत त्यासाठी, या सॅलडसाठी आपण एक वेगळं असं चटणी टाईप बनवणार आहोत. तिथे आपल्याला हा येल्लो पार्ट वापरायचा आहे किंवा हा पिवळा बलक वापरायचा आहे. तर हे मी मधले सगळेच हे पिवळे बलक काढून घेतलेले आहेत आणि आता ही अंडी एकदम बारीक बारीक मी चिरून घेत आहे. आपण मगाशी काकडी जशी कापली त्याच पद्धतीने ही अंडीसुद्धा तशीच कापून घ्यायची आहे. अंडीसुद्धा सगळी कापून झालेली आहेत. ती अंडी मी त्याच प्लेटवर एका बाजूला सगळी भरून घेत आहे.
आता सगळ्या भाज्या कापून झालेल्या आहेत. आता थोडीशी कोथिंबीर आपण कापून घेऊया. अगदी थोडीशी, एका हातात मावेल एवढीच मी कोथिंबीरची पानं घेतलेली आहेत आणि ती बारीक बारीक कापून घेतली आहेत. कुठल्याही सॅलडवर तुम्ही जर अशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकून जर ते सॅलड खाल्लं तर त्याची टेस्ट काही निराळीच असते. तर कोथिंबीरसुद्धा कापून झालेली आहे. आता सगळ्या गोष्टी आपल्या कापून झालेल्या आहेत. आता हे सगळं बाजूला ठेवूया आणि आता आपण हे जे पिवळा बलक आपण मगाशी काढून ठेवलेला तिन्ही अंड्यांचा, त्याचा आता आपण एक छोटंसं चटणीसारखं बनवून घेणार आहोत. तर आता हे जो बलक आहे तो आपण फोकच्या साहाय्याने स्मॅश करून घेणार आहोत. तुम्ही फोकच्या साहाय्याने करा किंवा चमच्याने करा, तर स्मॅश करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एकदम जाड दही असते, 2 टेबलस्पून मी इथे जाड दही टाकलेलं आहे. 1 टीस्पून मी काळं मिरपूड घेतलेली आहे. 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे. आता तेल तुम्ही इथे राईचं तेल वापरू नका, तर आपलं गोडं तेल असतं. एक तर व्हेजिटेबल ऑइल तुम्ही वापरा किंवा म्हणजे वासाचं कुठलं तेल वापरू नका. हे बिन वासाचं म्हणजे व्हेजिटेबल ऑइल आपलं किंवा गोडं तेल, ते वास येत नाही, उग्र वास येत नाही असं तेल तुम्ही वापरा. थोडंसं यात किंचितसं मी मीठ घातलेलं होतं, तो माझा व्हिडिओ कुठेतरी स्किप झालेला आहे. तर हे मिक्स मी केलेलं आहे. आता हे जे सगळं आपण जे ग्रेव्ही बनवलेली आहे ही बलक आणि दह्याची, ते सगळं आपण ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी 2 चमचे घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून ते जे आपण बलक आणि दह्याचं ग्रेव्ही बनवलेलं आहे जाडसर, ते आता संपूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत या सगळ्या भाज्यांमध्ये आणि अंडी एकदम एकजीव करून घ्यायचे आहेत. आता हे अंडी आणि भाजी ह्यांचं सॅलड तयार आहे सर्व करून घेण्यासाठी. अगदी चवीला सुंदर असं लागणारं हे सॅलड आहे. याच्यातून खूप असे प्रोटीन्स तुम्हाला मिळतील. हा जर माझ्या सॅलडचा प्रकार आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या सॅलडच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.